माझ्या एका क्लायंटला एका नामांकित कंपनीने कसे गंडवले ते बघा. त्याला त्यांनी एक स्कीम विकली ज्यामध्ये त्याला 1,00,000 रुपये भरायचे आहेत नेक्स्ट 10 वर्षासाठी. म्हणजे त्यांनी इन्व्हेस्ट केलेली रक्कम असेल 10,00,000 रुपये आणि नेक्स्ट 20 वर्ष त्याला प्रतिवर्षी 33,000 रुपये मिळणार आहेत. प्लस 20व्या वर्षी त्याला मॅच्युरिटीचे 14,10,000 रुपये मिळतील आणि यावर मिळणारा बोनस असेल 7,44,000. म्हणजे 20 वर्षांनंतर 2055मध्ये त्याला टोटल मिळणारी रक्कम असेल 28,14,000 रुपये. ही रक्कम टॅक्स फ्री असेल. 10 लाखावरच्या इन्व्हेस्टमेंटचे 28,14,000 मिळणार हे ऐकून त्यांनी लगेच त्या स्कीमला होकार दिला. 2 दिवसानंतर त्यांनी मला कॉल केला आणि विचारलं की मी ही जी स्कीम घेतली ती छान आहे की नाही किंवा ही परवडली की नाही. मग मी त्याला एक सिंपल कॅल्क्युलेशन करून दाखवलं की जर त्यांनी 4,200 रुपये हे 20 वर्षासाठी म्युच्युअल फंड किंवा अशा स्कीममध्ये इन्व्हेस्ट केले असते की ज्यामध्ये 12% व्याज आहे, तर त्याला मिळणारी रक्कम ही 42 लाखापर्यंत झाली असती. यावर टॅक्स पकडून त्याला 38 लाख रुपये तरी मिळाले असते. म्हणजे जवळपास 10 लाखापेक्षा जास्तचा फायदा त्याला झाला असता. हे फक्त या कारणामुळे झालं कारण मिळणारी रक्कम ही आत्ताच्या तुलनेत जरी जास्त वाटत असली तरी जर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन बघितलं तर ती फक्त दरवर्षी 6.5 ते 7% CAGRनी वाढत आहे. या व्यतिरिक्त म्युच्युअल फंड हे लाँग टाईमसाठी 11 ते 12% कमीत कमी वाढतात. म्हणून जर तुम्हाला अशी स्कीम कोणी विकत असेल तर त्याला फक्त हे विचारा की तुमच्या स्कीमचं वार्षिक रेट ऑफ इंटरेस्ट किंवा CAGR काय आहे. तो जर 8 आणि त्यापेक्षा जास्त असेल तर स्कीम चांगली आहे आणि त्यापेक्षा कमी असेल तर ती म्हणावी तेवढी चांगली स्कीम नाही. थँक्यू.